नमस्कार. माढा तालुक्याचे माजी आमदार आदरणीय बबनदादा शिंदे यांनी त्यांच्या साखर कारखान्याचे काल रात्री 3025 रुपये पहिली उचल हा दर जाहीर केला. मला बबनदादांना धन्यवाद द्यायचा आहे की आपण 3025 रुपये आपल्या सभासदांना दर जाहीर केला, परंतु त्यासाठी आम्हाला सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकरी संघटनांना वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं करावी लागली आणि नंतर आपण हा ऊसाचा दर जाहीर केला. आपण गेल्या 2 दिवसापूर्वीच मी 2850 रुपये ऊसाचा दर पहिला देणार आहे, 100 रुपये पोळ्याला आणि 150 रुपये दिवाळीला, असा आपण पहिल्यांदा 3150 रुपये हा दर जाहीर केलेला होता. परंतु काल अचानकच आमच्या ऊस दर संघर्ष समितीच्या चवळीतील शेतकरी नेते समाधान फाटे व इतर 5 साथीदारांनी वाखरी तरावर आमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि त्या उपोषणामुळे आम्ही सर्व शेतकरी संघटनेचे वेगवेगळे पदाधिकारी, दीपक भोसले असतील, तानाजी बागल असतील, सचिन पाटील असतील, जैनवाडीचे माजी सरपंच दीपक पवार असतील, ते सर्व शेतकरी बांधवांना घेऊन 2-3 साखर कारखान्यांच्या घवानीमध्ये उतरले आणि त्यावेळेसच कारखानदारांना जाग आली आणि कारखानदारांच्या घशातून त्यांनी 200 रुपयेचा पहिला उचल त्यांनी हिसकावून घेतलेले आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण बबनदादांनी काल 3025 रुपये जो दर जाहीर केलेला आहे तो खरंच स्वागतार्ह आहे. परंतु दादा, आपण 3025 रुपये पहिली उचल देणार आहात, पोळ्याला 100 रुपये देणार आहात आणि दिवाळीसाठी आपण जाहीर केलेले 150 रुपये पण देणार आहात. म्हणजे आपला साखर कारखाना 3275 रुपये हा चालू हंगामामध्ये उचल देण्यासाठी बांधील राहिलेला आहे. याकडे आपण कुठलाही दुराप्रास्त राहू नये. आणि पुन्हा एकदा आपलं खासियत आहे की जर 10 दिवसाला आपला साखर कारखाना ऊसाची बिलं देतोय, याचेही आम्ही नेहमीच स्वागत करत आलेलो आहोत आणि त्याचमुळं आपण घेतलेला निर्णय हा अतिशय स्वागतार्ह आहे. माझ्या शेतकरी भावांना 175 रुपये जर पहिल्या उचलीत जादा रुपये मिळाले आहेत, हा निर्णय आपला खूप चांगला आहे. त्या बाबतीत आपले धन्यवाद. आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आपण आपल्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, एवढीच मी आपल्याला विनंती करेन आणि इथंच थांबतो. धन्यवाद.